मराठी माणसावर संकट आल्यानं आम्ही एकत्र. संयुक्त मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं विधान. आज एकत्र आलो नसतो तर महाराष्ट्रानं आम्हाला माफ केलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी माणसांना संपवण्यासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसानं एकत्र येणं गरजेचं, उद्धव ठाकरेंचं आवाहन. अजित पवारांविरोधातील बैलगाडीवर भर पुराव्यांचं काय झालं? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नये असाही टोला. मी मनसैनिक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहणार, भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 मुलाखती. नागपुरात तर्री पोहे विथ देवा भाऊ अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील प्रकट मुलाखत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन नाशिकमध्ये 4 दिवस तळ ठोकून. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. महाजनांकडून प्रत्येक उमेदवाराची वैयक्तिक भेट. छत्रपती संभाजीनगरमधील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. असदुद्दीन ओवेसींच्या सभेला जाणाऱ्या रॅलीला दाखवले काळे झेंडे. एमआयएमच्या रॅलीमधील कार्यकर्त्यांना मारहाण. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या सभेत राडा. भाजप आमदार महेश चौघुले समर्थकांकडून शिवीगाळ करत गोंधळ. प्रचाराच्या पैशांवरून नाशकात. महिलांमध्ये पोलीस स्टेशन बाहेरच हाणामारी. 65 महिलांचं 30,000चं नुकसान. एका उमेदवारानं पैशाचं आमिष दाखवत दुसऱ्यासाठीचा प्रचार थांबवल्याचा आरोप. जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. सोनम वांगचुक यांच्या याचिकेवरती आज पुन्हा सुनावणी. वांगचुक यांची अटक बेकायदेशीर असल्याचा पत्नी गीतांजलीचा दावा. न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. बदलापूर एमआयडीसी भीषण स्फोटांनी हादरली. पॅसिफिक केमिकल कंपनीमध्ये लागोपाठ 8 ते 10 स्फोट. दौंडच्या पाटस अष्टविनायक मार्गावरील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीत 9 जण जखमी. गॅस सिलेंडर स्फोटाचं सीसीटीव्ही समोर. साताऱ्याच्या कराड शहरात बिबट्याचा वावर. वाखाण परिसरातील गुरसाळे भाऊंच्या वस्तीजवळ मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार. दुसरीकडे नाशिकच्या निफाडमध्ये 5वा बिबट्या जेरबंद. अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केल्यास स्टुडंट व्हिसा रद्द होणार. भारतीय विद्यार्थ्यांसाठी दूतावासाचा कडक इशारा. नियमांचं काटेकोर पालन करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. Thank you.